ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। या सुंदर मनमोहक वातावरणामध्ये आपण सर्वजण उपासना करूनच हे निरूपण श्रवण करत आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की जीवनात आहे ना, कधीतरी संधी मिळाली ना तर सारथी बना, स्वार्थी कधीच बनू नका। पण मनुष्य तसा करतो का? कधीच करत नाही। ज्याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी बनला आणि पूर्ण युद्धामध्ये विजय झाला ना, एवढे बघा बलाढ्य सैन्य होते, एवढे बलाढ्य राजे होते, कौरव एवढे मोठे होते, कर्णासारखा सर्वश्रेष्ठ योद्धा होता। पण ज्याच्या बाजूने परमेश्वर असतो ना, त्याला कसलीही चिंता नसते, फक्त नाम मात्र उभं राहायचं असतं। पण सर्व पाहतो कोण होता? बघा त्या महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुन युद्ध करत होता का? अर्जुन फक्त नाम मात्र उभा होता, पण खरा युद्ध कोणी करत होता? कारण अर्जुनाच्या अंतरात्म्यामध्ये माझा भगवंत होता आणि भगवंतच जणू काही युद्ध करत होता। अर्जुन फक्त नाममात्र होता। तसंच आपल्या जीवनाचं सुद्धा आहे। कधी कधी आपल्या जीवनामध्ये एखादा व्यक्ती आपल्याला भेटतो की बघा तो नाममात्र त्याच्या वेशांतरामध्ये असतो, बघा नाममात्र त्याचा चेहरा असतो, पण आपल्याला कधी कधी असं जाणून येतं की याच्यामध्ये परमेश्वराचं वास्तव्य आहे। त्याचं बोलणं, राहणं, चालणं एवढं सुंदर असतं ना, एवढं मनमोहन करणारं असतं की आपल्याला खरंच वाटतं की याच्यामध्ये नक्कीच परमेश्वर असावा। असं आपल्याला कधी वाटतं का? आपल्या बाबतीत असं कधी घडतं का? कधीतरी घडायला हवं। आपण भक्ती करतो, नुसती नावाला भक्ती करून काही फायदा नाही। आपल्या गुणांनी ती भक्ती श्रेष्ठ झाली पाहिजे। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनात जर कधी संधी मिळाली ना तर नक्कीच कोणाचे तरी सारथी व्हा। जेव्हा तुम्ही कोणाचे तरी सारथी होऊन त्याचा विजय होईल ना, तर तो तुम्हाला देवाची उपाधी देईल। तो तुमच्यामध्ये देवच पाहिल। जो व्यक्ती असतो त्याला तुम्ही संकटावेळी जर मदत केली ना, त्याच्या दुःखामध्ये सुख काढण्याचा प्रयत्न केला ना, तर त्याच्यासाठी तुम्ही देवच होऊन जाता। पण सारथी होण्यासाठी बघा जो राजा असतो, बघा जो मनुष्य असतो, त्याचा विश्वास सारथ्यावर हवा। नाहीतर हा सारथी असतो तो रथ कुठे घेऊन जाईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही। म्हणून सारथी चांगला असायला हवा, नाहीतर तो रथ बघा गंतव्यस्थानावर पोचेल का? कधीच पोचणार नाही। म्हणून सारथी कोणाचं बनायचं असेल ना तर त्याचा विजयच झाला पाहिजे। पण नाहीतर सारथी बनायच्या ऐवजी मनुष्य तर स्वार्थीच बनत असतो। बघा दुसऱ्याची धन संपत्ती बघून याला कधीही चांगलं वाटत नाही, नुसतं जळत असतो। पण असं करून आपल्या जीवनात सुद्धा दुःख निर्माण होत असतं। हे जेव्हा या मनुष्याला कळेल ना, तेव्हा खरा भक्तिमार्ग निर्माण होईल। पण त्याच्यासाठी काय हवा असतो? त्याच्यासाठी विश्वास हवा असतो। जेव्हा भगवंत आणि भक्त असतो, या दोघांमध्ये जेव्हा विश्वास आणि श्रद्धा असते ना, तेव्हा खरी भक्ती होत असते। नुसती नावाला भक्ती करून काही फायदा आहे का? अजिबात फायदा नाही। बघा आजचा हा कलियुगातला मनुष्य आहे, हा जीव आहे, तो सुद्धा भगवंताची भक्ती करतो। पण तो भक्ती त्याची श्रेष्ठ कधी मानायला लागतो की जेव्हा त्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होतं ना, तेव्हा तो कधीच भगवंताच्या जवळ पण जात नाही। पण लगेच त्याच्या जीवनामध्ये दुःखाचं सावट निर्माण झालं ना, लगेच त्याला परमेश्वर आठवतो। पण अशी भक्ती पूर्णत्वात जाते का? कधीच जात नाही। कारण त्या भक्तीमध्ये लोभ असतो, त्या भक्तीमध्ये मीपणा असतो,
अहंकार असतो. आणि हे 3 शत्रू असलेली भक्ती असते ना, ती कधीच पूर्णत्वात जात नाही. कारण ती भक्ती धनाच्या बाबतीमध्ये गुंतलेली असते. आणि जी भक्ती बघा, मनुष्य बघा या भक्ती मार्गामध्ये जेव्हा येतो ना, परमेश्वराचं नाव घ्यायला सुरुवात करतो ना, तेव्हा त्याचा पहिला प्रश्न असतो की हे परमेश्वरा, मला धनवान बनव, की तुझी भक्ती करण्यासाठी माझं सर्व काही सुख समाधानी राहू दे. असं कधीच तो मागत नाही. फक्त मला धनवान बनव, पैसेवाला बनव. कारण का? पण मनुष्याला हे समजत नाही, जेव्हा तुझ्याकडं अचानकपणे धन येतं ना, तेव्हा मनुष्य अहंकारी बनत असतो, मनुष्य लोभी बनत असतो. पण जेव्हा हळूहळू धन यायला सुरुवात होते ना, तेव्हा त्या धनाला किंमतसुद्धा असते. कारण ते त्याच्या मेहनतीचं धन असतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, भगवंत आणि भक्त यांच्यातलं नातं एवढं श्रेष्ठ असावं ना, त्याच्यामध्ये विश्वास कटून भरलेला असावा, त्याच्यामध्ये विश्वासाचा अभाव कधीच नसावा, त्याच्यामध्ये श्रद्धा असावी. ज्याप्रमाणे बघा श्रीरामाचं बघा, श्रीराम आणि हनुमंतरायांची भक्ती आपण ऐकलेलीच असेल. ज्यावेळी रामाची आणि हनुमंतरायांची भेट झाली होती ना, त्याच वेळी बघा ते तेज पाहून हनुमंतरायांनी ठरवलं की हेच माझे भगवंत आहेत, यांनाच मी गुरु मानणार, हेच माझे मित्र आहेत, हेच माझे सर्वस्व आहेत. आणि त्या दिवसापासून बघा, त्या दिवसापासून रामाची साथ बघा कधीच हनुमंतरायांनी सोडली नाही. तसंच आपली भक्ती पाहिजे, तसंच आपली श्रद्धा पाहिजे. नाहीतर आपल्या जीवनामध्ये जेव्हा दुःख निर्माण होतात ना, तेव्हा मनुष्य देवसुद्धा बदलतो. बघा कधी कधी हनुमंतरायांची भक्ती करतो, कधी कधी विष्णूची भक्ती करतो, कधी कधी रामाची भक्ती करतो, कधी कधी गणपतीची भक्ती करतो. म्हणजे या देवामध्ये जर आपल्याला फरक पडला नाही तर लगेच दुसऱ्या देवाकडे जातो. म्हणजेच त्याचे देवसुद्धा बदलत असतात. पण अशी भक्ती करून मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो का? बघा सगळे देव एकच आहेत, पण परमेश्वराचं बघा आपण एक चित्त मन जेव्हा असेल ना, तेव्हा एकच परमेश्वराचं नाव घ्यावं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा श्रीराम अवताराची सांगता होईपर्यंत कधीही हनुमानाने श्रीरामांची साथ मात्र सोडली नाही. ज्यावेळी हनुमंत रामाची भेट झाली होती त्या दिवसापासून ते श्रीरामाची बघा अवताराची सांगता झाली तेव्हापर्यंत कधीच हनुमंतराय श्रीरामांपासून वेगळं राहिले नाही. कारण का? बघा त्यांच्या पूर्ण आत्म्यामध्ये, त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये श्रीराम जय जय राम या नामाशिवाय कधीच त्यांचं मन रिकामं राहिलं नाही, कधीच नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकाला मंत्र दिलेला आहे. तो मंत्र तरी निदान आपण ज्यावेळी जे जे कामं करतो त्यावेळी त्या मंत्राचं नामस्मरण करत जावा. बघा तुम्ही रामायणसुद्धा पाहिलं असेल, टी व्हीला पाहिला असेल. हनुमंतरायांच्या मुखामध्ये प्रत्येक काम करतावेळी श्रीरामाचं नाव होतं. श्रीराम जय जय राम. बघा हे नामसुद्धा एवढं ऊर्जावान आहे ना, ते तुम्ही घेतलं ना तरी तुमचं 50% दुःख कमी होतं. आता आपण पाहूया श्रीराम प्रभू आणि हनुमंतराय यांची भेट कशी झाली. सुग्रीव किष्किंधा नामक राज्याचा राजा होता आणि सूर्याचा पुत्र वानरराज वाळीचा तो धाकटा भाऊ होता. एका गैरसमजातून वाळी आणि सुग्रीव यांच्यामध्ये वैर निर्माण झालं आणि वाळीने सुग्रीवाला किष्किंधेतून तडीपार केलं. एवढंच नव्हे तर सुग्रीवाची पत्नी रोमेचं सुद्धा त्याने हरण केलं होतं. म्हणूनच सुग्रीव आपल्या सहकाऱ्यांना घेऊन ऋष्यमुख पर्वतावर वास्तव्य करत होता आणि हनुमंतांनी सुग्रीवाशी भेट करून दिल्यानंतर अग्निसाक्षीने सुग्रीवाने श्रीरामांची मैत्री स्वीकारून सीतामाईला शोधून काढण्याचं वचन दिलं. सुग्रीवाने रामाला आपण इथे का आलो, वाळीचा गैरसमज, वाळीशी झालेलं भांडण आणि वाळीने राज्यातून हाकलून देणं, वाळीने रुमेचं हरण करणं अशा अनेक गोष्टी सांगितल्या. तिथेच वालीचा वध करून श्रीरामांनी रुमेला सोडवलं. रुमा म्हणजे बघा त्या राजाची पत्नी होती, सुग्रीवाची पत्नी होती, तिला सोडवलं
अशी विनंती केली, तसंच त्यांना सीता शोधार्थ सर्वोत्तपरी मदत करण्याचं आश्वासनसुद्धा श्रीरामांना दिलं. बघा, वालीशी युद्ध करून त्याचा वध करणं सोपं नव्हतं, कारण वालीशी जो युद्ध करेल ना, त्याची अर्धी शक्ती वालीला मिळेल असं वरदान वालीला प्राप्त झालं होतं. त्यामुळं वालीला सुग्रीवाणीचं आव्हान द्यावं आणि सम्रांगणी बोलवावं, युद्ध करावं असं ठरलं. मात्र सुग्रीव आणि वाली यांच्यामध्ये एवढं साम्य होतं की युद्धाला उभे राहिल्यावर नेमका सुग्रीव कोण आणि वाली कोण हेच कोणाला समजेना. कारण सुग्रीव आणि वाली याच्या चेहऱ्यामध्ये एवढं बघा असं दोघांना उभे केले ना, तर समजतच नव्हतं नक्की सुग्रीव कोण आणि वाली कोण. एवढे सुंदर चेहरे दोघांचे होते. सुग्रीवाला वालीनं चांगलंच बदलून काढले आणि पहिला दिवस असाच गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्ध सुरू झाल्यानंतर पुन्हा तीच अवस्था झाली. तेवढ्यात हनुमंतांनी त्या आजूबाजूची पानं फुलं होती ती सर्व गोळा करून एक माळ तयार केली आणि सुग्रीवाच्या गळ्यामध्ये घातली. त्यानंतर काही मिनिटातच रामाने एक बाण सोडला आणि वालीचा वध करून टाकला. सुग्रीवाला किष्किंधेचा राजा केला, मात्र युवराज वालीपुत्र अंगदाला करावं अशी सूचना केली. बघा, पुढे रामबाण वालीवर चालल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी वाली आणि रामाचा संवाद झाल्याचा असं सुद्धा सांगितलं जातं. या संवादातून बघा, हा संवाद एवढं श्रेष्ठत्व निर्माण करतो ना. बघा, हा रामाचा आणि वालीचा संवाद कसा होता. या संवादातून नैतिकता आणि नीतिमत्ता यांचा संगम झाल्याचं पाहायला मिळतं. असं सांगतात, वालीनं रामाला विचारलं, राम, तू राजा आहेस, मला तू अशा तऱ्हेने मारलंस, हे न्याय आहे का? बघा, तो वाली काय कमी होता का? बघा, रावणाशी सुद्धा युद्ध करेल एवढा श्रेष्ठत्व निर्माण झालेला हा राजा होता ना. म्हणून यावर राम बघा उत्तरला की सुग्रीवाची पत्नी रुमेचं तू हरण केलंस. बघा, त्या रामानं उत्तर दिलं, भगवंतानं उत्तर दिलं, सुग्रीवाची तुझ्या भावाची पत्नी रुमेचं तू हरण केलंस, तिच्याशी गैरवर्तन केलंस. अशा पद्धतीनं तुझा वध करून मला कोणतंही पाप लागणार नाही. वाली पुढे म्हणतो, रामा, तू सीतेच्या शोधार्थ माझा बंधू सुग्रीवाची मदत घेतलीस. तुला त्याची मदत हवी असल्यामुळं तू माझा वध करण्यास तयार झालास. रामा, तू बुद्धिमान नाहीस. माझा बंधू सुग्रीव दुर्बळ आहे. मी त्याच्यावर अनेक वेळा वार केला आहे. माझं नाव घेताच तो पळून जातो. अशा भ्याड सुग्रीवाऐवजी तू माझी मदत घ्यायला हवी होतीस. मी अधिक शक्तिशाली आहे. वास्तविक तुझा शत्रू रावण यालाही माझं भय वाटतं. बघा, तो काळ होता तेव्हा रावणाला सुद्धा या वालीचं भय वाटत होतं. म्हणजे साधा होता का वाली? कधीच नव्हता. बघा, तेव्हा तो वाली पुढे रामाला म्हणतो, माझ्या शक्तीची कल्पना असल्यामुळं रावणाला माझं भय वाटतं. तू माझी मदत मागायला हवी होतीस. त्यावर राम बघा श्रीराम प्रभू म्हणाले, सुग्रीव आणि मी समदुःखी आहोत. आम्हा दोघांच्या पत्नीचं हरण झालं आहे आणि ज्यांना हरण केलं आहे ना, त्याच्याशीच कसा मी मैत्री करू शकतो? हात पुढे करणार. म्हणून त्याच्याशी मैत्री केली. तू अधिक शक्तिशाली आहेस हे मला माहीत नाही असं तू अजिबात समजू नकोस. त्यानंतर वालीनं झाडाच्या मागे लपून रामबाण चालवल्याबाबतचा रामाला विचारणा केली. तेव्हा तू माझ्यासमोर येऊन का मला मारलं नाहीस? तू लपून का बसलास? याला शौर्य म्हणायचं का? ते सौजन्य आहे का? बघा, अशा अनेक प्रश्न वालीने रामाला विचारले. यावर बघा श्रीराम प्रभू पुढे म्हणाले, तुझ्या तपाचे फळ म्हणून तुझ्या गळ्यात असलेली मोत्याची माळ आहे ना, ती ब्रह्मदेवाने तुला दिली आहे हे मी जाणतो. तुझ्या गळ्यात ही माळ आहे ना, तोपर्यंत कोणीही तुझ्यासमोर येऊन तुझ्याशी युद्ध करू शकत नाही हेही मला माहीत आहे. आणि ब्रह्मदेवाने तुला दिलेल्या वरदानाचा मान राखण्यासाठी झाडाच्या मागून बाण मारणे भाग पडलं. मला युद्ध धर्माविषयी एवढंच ज्ञान नाही असा त्याचा अर्थ नाही असे राम बघा वालीला म्हणाला. राज्यपद प्राप्त झाल्यानंतर राजविलासामध्ये सुग्रीव रममाण झाला.
बघा या राम कार्याचा त्याला विसर पडला. बघा कधी कधी मनुष्यामध्ये बघा हा एवढा वाईट गुण भरलेला असतो ना, जेव्हा भगवंत आपल्यावर कृपा करत असतो ना, तेव्हा मनुष्य भगवंताची बघा भक्ती करत असतो. आणि जास्तच भगवंताची कृपा झाली ना, जास्तच मनुष्य श्रीमंत व्हायला लागला ना, तेव्हा भगवंताचा त्याला विसर पडतो. मग बघा भगवंताचा जेव्हा विसर पडतो ना, त्याची अधोगती होणार आहे असं समजून जावं. त्यामुळं लक्ष्मणानं खडसावून सुग्रीवाला राम कार्याची आठवण करून दिली. सुग्रीवाचे डोळे खाडकन उघडले आणि अतिशय तत्परतेनं काही तुकड्यांमध्ये सुग्रीवाने आपल्या सहकाऱ्यांना चारही दिशांना पाठवलं. तसंच सर्व बघा वानरगणांना निमंत्रणं पाठवली. अगदी कमी वेळामध्ये कोट्यावधी वानरगण सुग्रीवाला येऊन मिळाले. श्रीरामांनी हनुमंताकडं आपल्या बोटातील एक अंगठी दिली, कारण हनुमंतांना सीतेचा शोध लागेल असा विश्वास रामाला वाटला. हनुमंत नीळ, अंगद, जामवंत यांच्या पथकाला बघा त्या संपातीकडून सीतेचा ठाव ठिकाणा समजला. त्यानंतर हनुमंतांनी लंकेत जाऊन सीतेचा शोध घेतला. त्यांना रामाचा दूत असल्याची ओळख पटावी म्हणून रामाने दिलेली अंगठी दाखवली आणि सीतेनेही तिच्याकडील एक गोष्ट हनुमंताला दिली. हनुमान रामाला येऊन भेटला आणि सीता नेमकी कुठे हे समजल्यावर कोट्यावधी वानरांची सेना दक्षिणेला निघाली. बघा पुढे सेतू बांधून रावणाच्या वधापर्यंत सुग्रीवाने श्रीरामांना पडेल ती सर्व मदत केली. सर्वोत्तपरी सहकार्य केलं आणि सुग्रीवाने दिलेलं वचन पूर्ण केलं. ही मोलाची मदत लक्षात घेऊन श्रीरामांनी सुग्रीवाला आपला 5वा भाऊच मानला होता. अयोध्येत परतल्यानंतर सुग्रीव, अंगद यांच्यासह सर्व वानरवीरांचा यथोचित सत्कार केला. सुग्रीव पुन्हा आपल्या किष्किंधा राज्यात परतला, परंतु हनुमंत पुढे सदैव श्रीरामांसोबत राहिले. श्रीराम अवताराची सांगता होईपर्यंत कधीही हनुमंताने श्रीरामाची साथ सोडली नाही. रामराज्यामध्ये रामांना हनुमानाची मोठी मदत झाली. म्हणून बघा माणसाचा श्रद्धा, विश्वास, भाव बघा भक्ताचा आणि परमेश्वराप्रती कसा असावा हे या पूर्ण रामायण सांगत असते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, हा रामायण ग्रंथ आहे ना, मनुष्याला जगायला शिकवतो. मनुष्याने कसं जगावं हे रामायण हा ग्रंथ सांगत असतो. म्हणून भक्ताचं आणि भगवंताचं नातं कसं असावं, किती जरी प्रसंग पडले ना, किती जरी जीवनामध्ये दुःख आलं ना, संकट जरी आलं तरी भगवंताची साथ कधीही सोडायची नाही. बघा हीच भक्ती आहे. आणि जेव्हा आपण भक्ती करायला लागतो ना, अशी अनेक संकटं निर्माण होतात आणि अनेक संकटांना सामोरे जाणं हीच आपली परीक्षा असते. जर त्या संकटांना आपण घाबरलो तर आपली आणि भगवंताची सोबत राहील का? कधीच राहणार नाही. आपल्या प्रत्येक सुख दुःखामध्ये भगवंताचं नाम घेणं बघा हे गरजेचंच आहे ना. समर्थांनी श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. अहर्निशी ज्या भगवंता, सकळ जीवांची लागली चिंता, मेघ वरुचे जयाची सत्ता, सिंधू मर्यादा धरी. म्हणजेच काय? म्हणजेच रात्रंदिवस ज्या भगवंताला सगळ्या जीवांची काळजी लागलेली आहे, त्याच्या सत्तेनं ढग पाऊस पाडतो, सागर आपल्या मर्यादेमध्ये राहतो. जो पोटाला अन्न देतो ना, त्याला आपलं शरीर विकावं लागतं. मग ज्यानं आपल्याला जन्माला घातलं त्याला विसरणं योग्य होईल का? बघा कधीतरी विचार करा. म्हणून भगवंताशी मनुष्याने मैत्री करायला हवी. भगवंताशी नातं एवढं घनिष्ठ करायला हवं ना की कधीच ते नातं तुटणार नाही. बघा आजचा हा मनुष्य आहे ना, असं कधीच करत नाही. असा अचानक भेटलेला एखादा मित्र असतो किंवा मैत्रीण असते. बघा कधी कधी एवढा मनुष्य प्रेमात पडतो ना की समोरचा वाईट वागतोय ते त्याला माहीत असून सुद्धा त्याच्याशी मैत्री ठेवत असतो. पण इथे भगवंत तर एवढं भोळं दैवत आहे की तुम्ही जर विश्वास ठेवला ना, तुम्ही जर श्रद्धा ठेवली तर तुम्हाला कधीच घातपात होणार नाही. तुमच्या जीवनामध्ये कधीच तुम्हाला धोका मिळणार नाही. पण मनुष्य मात्र धोका देतो
तरीसुद्धा त्याच्यावर तो प्रेम करत असतो. म्हणजेच काय, म्हणजे जिथे भगवंत गॅरंटेड तुम्हाला कधीच धोका देणार नाही, त्याच्यावर तुम्ही कधी विश्वास ठेवत नाही. पण जो धोका देत असतो ना, त्याच्यावर मनुष्य विश्वास ठेवायला लागतो आणि मग त्याच्या अधोगती सुरू होणार ना. बघा, आता आपण पाहूया नक्की देवावरचा विश्वास कसा असतो. बघा, एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका जुन्या घरामध्ये एक वैद्य राहत होते आणि घराच्या पुढील भागामध्ये ते आपला दवाखाना चालवत होते आणि पाठीमागच्या भागामध्ये बघा ते राहत असत. त्यांच्या बायकोला एक सवय होती, दवाखाना उघडायच्या आधी त्या दिवसभर ज्या पण गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी कागदावरच लिहून देत असत. वैद्य खुर्चीवर बसून पहिल्यांदा देवाचं नाव घेऊन मग तो कागद बघा तो उघडून पाहत असत. त्यांच्या त्या पत्नीनं ज्या पण वस्तूंची नावं लिहिलेली आहेत त्यांचा ते दर बघा पाहत असत आणि मग त्याचा हिशोब करत असत. मग परमात्म्याला प्रार्थना करत असत, हे देवा, मी फक्त तुझ्याच आदेशानुसार तुझी भक्ती सोडून दुनियादारी करत आहे. वैद्य कधीही आपल्या तोंडून कोणत्याही आजारी व्यक्तीची फी मागत नव्हते. कोणी देत असे, कोणी देत नव्हतं. पण एक गोष्ट नक्की होती की त्या दिवसाचं सामान खरेदी करण्याएवढे पैसे पूर्ण झाले की त्यानंतर ते कोणाकडूनच औषधाचे पैसे घेत नव्हते. मग तो रोगी कितीही धनवान असला तरी एके दिवशी वैद्यानं आपला दवाखाना उघडला आणि खुर्चीवर येऊन बसले. परमात्म्याचं स्मरण करून कागदावरती लिहिलेल्या त्या सामानाचा हिशोब बघा करण्यासाठी कागद उघडला. ते कागदाकडे एकटक बघत राहिले. एक वेळ तर त्यांचं मन भटकलं, त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आला. मग त्यांनी स्वतःला सावरलं. तांदूळ, साखर, डाळ या वस्तूनंतर त्यांच्या बायकोने लिहिलं होतं, मुलीच्या लग्नाची तारीख जवळ आली आहे आणि लग्नासाठी सामान. काही वेळ विचार केला, रोजच्या लागणाऱ्या सामानाचा हिशोब केला आणि नंतर लग्नासाठी लागलेलं सामान दिसलं. त्यापुढं लिहिलं होतं, हे काम तर परमात्म्याचं आहे, परमात्मा त्याचं तो पाहून घेईल. बघा, दवाखान्यामध्ये 1-2 आजारी व्यक्ती आल्या होत्या आणि त्यांनी वैध औषधं देत होते. याच दरम्यान एक मोठी कार दवाखान्यासमोर येऊन थांबली. वैद्याने जास्त लक्ष दिलं नाही, कारण असे कितीतरी मोठे लोक त्यांच्याजवळ येत होते. दोन्हीही आजारी व्यक्ती औषधं घेऊन निघून गेले. त्या कारमधून एक सूटबूट घातलेला साहेब बाहेर आला आणि नमस्कार करून त्या बाकावर बसला. वैद्य म्हणाले, तुम्हाला तुमच्यासाठी औषध घ्यायचे असतील ना तर स्टूलवरती येऊन बसा, म्हणजे मी तुमची नाडी पाहू शकेल. नाहीतर कोणासाठी औषध घेऊन जायचं असेल ना तर त्याच्या आजाराचं वर्णन करा. तो साहेब म्हणाला, वैद्य, तुम्ही मला ओळखलं नाही. माझं नाव हरिराम आहे, पण तुम्ही मला ओळखणार तरी कसं, कारण मी 16 वर्षानंतर तुमच्या दवाखान्यामध्ये आलो आहे आणि तुम्हाला आपल्या पहिल्या भेटीबद्दल सांगतो. मग तुम्हाला सगळं आठवू लागेल. जेव्हा मी पहिल्यांदा इथे आलो होतो ना तेव्हा मी स्वतः आलो नव्हतो, तर देव मला तुमच्याजवळ घेऊन आला होता. कारण देवाने माझ्यावरती कृपा केली होती आणि मला माझं घर आबाद करायचं होतं. त्यावेळी मी माझ्या गाडीनं माझा बघा वडिलांच्या घरी जात होतो आणि त्यावेळी बरोबर तुमच्या दवाखान्यासमोर आमची गाडी पंक्चर झाली आणि ड्रायव्हर गाडीचे चाक काढून पंक्चर काढण्यासाठी घेऊन गेला. तुम्ही पाहिलं, गरमीचे दिवस होते, मी गाडीजवळ उभा होतो. तुम्ही माझ्याजवळ आलात आणि दवाखान्याच्या दिशेने इशारा केला आणि म्हणाले की येऊन खुर्चीवरती बसा. मी खुर्चीवर येऊन बसलो. ड्रायव्हरनं यायला थोडा उशीर झाला होता. एक छोटी मुलगी तुमच्या टेबलजवळ उभी होती आणि तुम्हाला सारखी म्हणत होती, चला बाबा, मला भूक लागलेली आहे. तुम्ही तिला म्हणत होता की बेटा थोडा धीर धर, जाऊया आपण. मी तुमच्याजवळ बसलो होतो. मी विचार केला की माझ्यामुळं तुम्ही जेवण करण्यासाठी जाऊ शकत नव्हता. मला काहीतरी औषध खरेदी करायला हवं. मी इथे बसलो याचा तुम्हाला भार वाटू नये म्हणून मी तुम्हाला म्हणालो, वैद्यजी, मी गेल्या 5-6 वर्षापासून बाहेर परदेशी माझा कामधंदा करतो. परदेशी जाण्या अगोदर माझं लग्न झालं होतं,
पण अजून मुलांच्या सुखापासून मी वंचित आहे. इथे पण इलाज केला आणि परदेशात पण इलाज केला होता, पण नशिबाने निराशाशिवाय काहीच दिलं नाही. तेव्हा तुम्ही म्हणाला, देवावरती नाराज होऊ नकोस, त्यांच्या भंडारात कोणत्याही गोष्टीची कमी नाही. घर, जमीन, धन, संपत्ती, सुख दुःख सगळं त्यांच्या हातामध्ये आहे. हे कोणत्या वैद्याच्या किंवा डॉक्टरांच्या हातामध्ये नाही, नाही कोणत्या औषधात आहे. जे काही होणार आहे ना, ते सगळं देवाच्या आदेशावरून होणार होतं. संतान द्यायचा असेल ना, तर तोच देणार. मला आठवतंय, तुम्ही बोलत होता आणि त्याच बरोबर पुड्या बांधत होता. सगळं औषध तुम्ही 2 भागामध्ये विभाजित करून वेगवेगळ्या पुडीमध्ये टाकत होता आणि मग मला विचारून एका पुडीवरती माझं आणि दुसऱ्या पुडीवरती माझ्या पत्नीचं नाव लिहिलं आणि औषध कसं घ्यायचं ते सुद्धा सांगितलं. त्यावेळी मी ते औषध घेतलं, कारण मला काही पैसे तुम्हाला द्यायचे होते. पण औषध घेतल्यानंतर जेव्हा मी तुम्हाला पैसे विचारले ना, तेव्हा तुम्ही म्हणाला, ठीक आहे, मी जोर घालून तुम्हाला पैसे देत होतो. तेव्हा तुम्ही म्हणाला, आजच खातं बंद झालं आहे. मी म्हणालो, मला तुमचं बोलणं समजलं नाही. या दरम्यान तिथे एक माणूस आला आणि त्यानं आपली चर्चा ऐकली आणि मला म्हणाला, खातं बंद झालं याचा अर्थ आज घरच्या खर्चासाठी जेवढी राशी वैद्यानं देवाकडे मागितली होती, ती देवाने त्यांना दिली आहे. जास्त पैसे ते घेत नाहीत. मी हे सर्व ऐकून हैराण झालो आणि थोडा वेळ लाजलो. माझे विचार किती खालच्या पातळीचे आहेत ना, आणि हा सरळ चित्ताचा वैद्य किती महान आहे ना. मी जेव्हा घरी जाऊन माझ्या बायकोला हे औषध दिलं, सगळी हकीकत तिला सांगितली, तेव्हा तिच्या तोंडून निघालं, हा एक साधारण व्यक्ती नाही, कोणीतरी देव माणूस आहे आणि त्यानं दिलेलं औषध आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील. आज माझ्या घरी 2 मुलं आहेत. आम्ही दोघेही पती पत्नी प्रत्येक वेळे तुमच्यासाठी प्रार्थना करतो. एवढे दिवस काम धंद्यातून वेळ मिळाला नाही ना, की स्वतः तुमच्या जवळ येऊन धन्यवादाचे 2 शब्द बोलू शकेल. एवढ्या वर्षानंतर आज परत आपल्या देशामध्ये परतलो आहे आणि तुमच्या दवाखान्यासमोर माझी गाडीही थांबली आहे. वैद्य माझा सगळा परिवार परदेशी बसला आहे. माझी फक्त एक बहीण तिच्या मुलीसोबत, बघा मुलीबरोबर इथे राहते. माझ्या भाचीचं लग्न याच महिन्याच्या 25 तारखेला होणार आहे. मला माहीत नाही का, पण मी ज्या वेळी पण माझ्या भाचीच्या लग्नासाठी कोणतंही सामान खरेदी करत होतो ना, तर माझ्या डोळ्यासमोर तुमची तीच लहान मुलगी येत होती आणि प्रत्येक सामान मी डबल खरेदी करत होतो. मला तुमचे विचार माहीत होते. कदाचित तुम्ही ते सामान खरेदी करू शकणार नाही. मला वाटत होतं माझ्या सख्या भाचीबरोबरच जो चेहरा सारखा दिसत आहे ना, ती पण माझी भाचीच आहे. मला वाटत होतं की देवाने मला माझ्या या भाचीचं जबाबदारी दिली आहे. वैद्य आश्चर्यचकित होऊन म्हणाला आणि हळूच आवाजामध्ये म्हणाले, हरे राम, मला तुम्ही जे काही म्हणत आहात ना, ते समजलं नाही की देवाची ही काय लीला आहे. तुम्ही माझ्या बायकोच्या हाताने लिहिलेला हा कागद पहा. वैद्य कागद उघडून हरिरामला देतात. तिथे उपस्थित असलेले सगळे जर पाहून बघा चकित झाले होते की लग्नाच्या सामानासमोर लिहिलं होतं, हे काम परमात्म्याचं आहे, तोच बघून घेईल. कापत्या आवाजामध्ये वैद्य म्हणाले, हरिलाल, विश्वास करा, आजपर्यंत असं कधीच झालं नाही की पत्नीने कागदावरती लिहिलेल्या गरजा देवाने त्याच दिवशी पूर्ण केल्या नाहीत. तुमचं बोलणं ऐकून वाटत आहे की देवाला माहीत होतं की कोणत्या दिवशी माझी बायको काय लिहिणार आहे. नाहीतर तुम्हाला एवढे दिवस आधीपासून सामान खरेदी करण्यास बघा सुरुवात करून दिली नसती. देवा, तू महान आहेस, तू दयावान आहेस. मी हे पाहून आश्चर्यचकित आहे की तू कसं आपलं रूप दाखवतोस. बघा, म्हणजेच काय, म्हणजे जर तुम्ही या कथेचं तात्पर्य काय, जर तुम्ही मनोभावे देवाची बघा देवावर विश्वास ठेवला ना, देवाची भक्ती केली, तर देव कुठूनही येईल, कोणत्याही रूपामध्ये येईल आणि तुमची गरज पूर्ण करेल. पण आपला एवढा विश्वास देवावर असतो का? कधीतरी विचार करायला हवा. कारण आपल्या साधू संतांनी हे सर्व ग्रंथ आपल्यासाठी निर्माण केले.
याचं कधीतरी वाचन करा. कारण जोपर्यंत आपण या ग्रंथांचं वाचन करत नाही, रामायण महाभारतसारखे ग्रंथ बघा आपण वाचन करत नाही, तोपर्यंत त्याच्यामधलं सार आपल्याला समजेल का? कधीच समजणार नाही. म्हणून कोणीतरी सांगितलेलंच आहे, जेव्हा हक्काचं मागण्याची वेळ येते ना, तिथून महाभारत सुरू होत असतं. आणि जेव्हा हक्काचं सोडण्याची वेळ येत असते, तिथून रामायण सुरू होतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, सुंदर जीवन जगा, देवावर एवढा विश्वास करा ना, कितीही मोठं संकट आलं तरीही घाबरून जाऊ नका. मन स्थिर ठेवा. आणि मन स्थिर केव्हा राहील? जेव्हा 2 वेळची उपासना केली जाईल. कारण उपासनेचं सामर्थ्य प्रत्येक निरूपणामध्ये सांगितण्यात आलेलं आहे. म्हणून उपासना रोज करत जावा. कारण उपासनेचं सामर्थ्य तुम्हाला ऊर्जावान करत असतं. म्हणून समर्थांनी दिलेले हे पूर्ण बघा ही सेवा आहे. ही सेवा निरंतर आमच्या पामराकडून बघा माझ्याकडून घडत राहो, ही समर्थाचरणी प्रार्थना करतो. आणि हे निरूपण बघा तुमच्या जीवनामध्ये एक नाविन्य निर्माण करेल, एक चैतन्य निर्माण करेल, अशी परमेश्वरापुढे विनंती करतो, प्रार्थना करतो. जय जय रघुवीर समर्थ.